आपले प्रतिनिधी बीडहून हरिदास तावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। हरिदास, या ठिकाणी कशा प्रकारची लढत आहे आणि मतदानाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, कशा प्रकारची या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मी ज्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, अक्षरशः या ठिकाणी पोलिसांचा जो चोख बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। कारण एका तक्रारीमुळं हे जे मतदान आहे, या वार्डाचं मतदान आहे ते लांबलं गेलं होतं आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि एकूणच बीड जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर 4 नगर परिषदांच्या मतदान प्रक्रिया आज पार पडते। बीड, धारूर, अंबाजोगाई आणि परळी हे या ठिकाणावरून आज मतदान होणार आहे। बीड जिल्ह्यातील एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास 43,000 मतदारांना आज दुबार मतदानाचा हक्क जो आहे तो बजावण्यात मिळणार आहे। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर बीड शहरामध्ये जर पाहायला गेलं तर अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर धारूर मध्ये जर पाहायला गेलं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अंबाजोगाईमध्ये जर पाहायला गेलं तर महायुती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर परळीमध्ये जर पाहायला गेलं तर महायुती विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नीलम, जी, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।